नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पिठलं तर फार वेळा खाल्लं असेल, पण एकदा माझ्या पद्धतीने पिठलं बनवून पहा. घरातले पुन्हा मागून आवडीने खातील इतकंच चविष्ट आणि अप्रतिम होतं. पिठलं बनवताना ही एक ट्रिक वापरा, त्याच्यामुळे पिठल्याची चव दुप्पट होईल. चला तर मग पटकन पिठलं बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, कढईत एक पळी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यावरती 1 स्पून मोहरी टाकली. मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा स्पून जिरे टाकलेले आहेत. जिरे छान फुलल्यावरती त्याच्यामध्ये हिंग पावडर टाकली. कढीपत्त्याची बघा 15 पानं टाकलेली आहेत. बारीक चिरून घेतलेल्या हिरवी मिरची 4 टाकलेल्या आहेत बरं का. अद्रक लसूणची होममेड पेस्ट टाकलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं. बघा, तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता बरं का. व्यवस्थित बघा, अद्रक आणि लसूणचा उग्रवास जाईपर्यंत आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे बरं का. व्यवस्थित परतल्यावरती त्याच्यामध्ये बघा बारीक चिरून घेतलेले 2 मोठे कांदे टाकलेले आहेत बरं का. बघा, पिठल्यामध्ये कांदा थोडासा जास्तच टाकायचा, म्हणजे आमच्या घरात जास्त आवडतं बरं का. त्याच्यामुळे पिठल्याची चव छान लागते बरं का. कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे बरं का. कसला भारी कांद्याचा कलर चेंज होते बरं का. मस्त कांद्याला सोनेरी कलर येऊपर्यंत इथे परतून घेतलेला आहे बरं का. कांद्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. त्याच्यामध्ये बघा हळद पावडर टाकलेली आहे. अर्धा स्पून हळद पावडर टाकली बरं का, आणि व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं. कांदा जर छानरित्या व्यवस्थित भाजला तरी आपोआप तेल सुटते बरं का. तुम्ही पाहू शकताय हळद पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघा इथे कांद्याची पात आपण एकदम स्वच्छ अगोदर आहे की नाही स्वच्छ धुवून घेतलेली, बारीक चिरून घेतली आणि मग व्यवस्थित अशी सुकवून घेतलेली आहे. ती टाकायची आणि कांद्याच्या पातीचा आज आपण पिठलं बनवतोय बरं का. चवीला एकच नंबर लागतंय बरं का. कांद्याची पात टाकून दिली आणि 2 ते 3 मिनिटं छान अशी कांद्याची पात मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे बरं का. चवीला एकच नंबर कांद्याचं पिठलं लागतंय बरं का. तुम्ही करून पहा. व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. 2 ते 3 मिनिटं छान झाल्यावर तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. 1 स्पून आपण मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून द्यायचं. मीठ टाकल्यामुळे बघा कांद्याच्या पातीला आपोआप पाणी सुटतं बरं का. पाणी इथे तुम्ही पाहू शकता कांद्याच्या पातीला व्यवस्थित असं सुटलेलं आहे. कांद्याची पात बघा मसाल्यामध्ये छान अशी व्यवस्थित परतून झालेली आहे. त्याच्यामध्ये बघा चाळून अर्धी वाटी आपण बेसन पीठ टाकणार आहे बरं का, आणि व्यवस्थित असं कांद्याच्या पातीमध्ये आपण मिक्स करायचं आहे. 1 ते 2 मिनिटं छान असं व्यवस्थित आपल्याला हे बेसन भाजायचं आहे बरं का. तुम्ही अगोदर जास्त बेसन भाजला तर कशी बेसन आपण जे पिठलं बनवणार आहे त्याची चव कडवट होऊ शकते बरं का. त्याच्यामुळे ओव्हरकुक आपल्याला बेसन पीठ इथे भाजायचं नाही बरं का. 1 ते 2 मिनिटं छान असं व्यवस्थित बेसन पीठ इथे भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे छान अशी पिठल्याला चव सुद्धा येते बरं का. 1 ते 2 मिनिटं छान असं व्यवस्थित असं बेसन भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये बघा एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं, गरम पाणी थोडंसं टाकणार आहे बरं का, जेणेकरून पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत. अगोदर तुम्ही जर बेसन पीठ टाकलं तर पिठामध्ये कशा गुठळ्या होऊ शकतात बरं का. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. अजिबात गुठळ्या वगैरे होत नाहीत, अशा पद्धतीने करायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून दिलं आणि तुम्हाला जेवढं पिठलं पाहिजेल आहे तेवढं तुम्ही नंतर पाणी टाकू शकता बरं का. व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. खूपच छान असं ह्या पद्धतीमुळे की नाही बेसन पिठल्याला छान अशी चव लागते बरं का. आणि गरम पाणी करून टाकल्यामुळे पिठल्याची चव दुप्पट तिप्पट होते. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा बरं का. बघा गुठळ्या अजिबात झालेल्या नाहीत आणि आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढे इथे पिठल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं बरं का. जेवढं पातळ पाहिजे आहे तेवढं. आणि त्याच्यामध्ये बघा इथे की नाही तळून घेतलेले शेंगदाणे टाकणार आहे बरं का. त्याच्यामुळे खूप छान अशी पिठल्याला चव येते बरं का. कारण शेंगदाणे ते दातामध्ये असे लागले ना कुरकुरीत, मस्त असं पिठलं खाताना एकच नंबर लागतंय बरं का. भरपूर अशी वरून कोथिंबीर टाकून दिली, व्यवस्थित असं मिक्स करून दिलं. बघा तयार झालेला आहे मस्त असा कांद्याच्या पातीचा झुणका. बनवण्याची पद्धत फक्त नवीन आहे बरं का, आणि खूपच छान लागतं बरं का. गरम पाणी आपण करून टाकलेलं आहे आणि आपण बेसन पीठ व्यवस्थित असं तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे छान अशी पिठल्याची चव लागते बरं का. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. चव विचारतीला तर घरातले पुन्हा पुन्हा मागून पोटत चाटत राहतील, इतकी भारी चव होते बरं का ह्या बेसनच्या पिठल्याची. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही करून पहा. तुम्ही कोणत्या पद्धतीने पिठलं बनवता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. असं हे वाफाळलेलं आणि झणझणीत कांद्याच्या पातीचं पिठलं बनवून तयार आहे. मस्त ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी किंवा भाताबरोबर अप्रतिम चवीला लागतं बरं का. कमी वेळेत आणि उपलब्ध साहित्यात घरच्या घरी मस्त चविष्ट पिठलं असं घरी नक्कीच बनवून पहा. जेवणात भाजीला काही नसेल ना तर तेव्हा उत्तम पर्याय आहे बरं का. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.